उपांत्य फेरीचा पहिला सामना एका बाजूला असेल पडगा टेनिस क्रिकेट मधील द्वितीय रँकचा संघ जय गणेश वाफळे बी, दुसऱ्या बाजूला यावर्षी प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ जय दुर्गा चिंबीपडा आदेश गीते यांचा संघ आहे। आदेश गीते विनय गीते हे दोघं जण जर बहरव असतील तर भल्या भल्या संघाला पाणी पाजण्याची क्षमता आहे। थोडासा वेळ आहे, उद्याचा रविवार आहे। पहिला सामना जय बजरंग खांडवळ वर्सेस एकविरा खांडपे, दुसरा सामना आरडी किरवली वर्सेस वीरेन स्पोर्ट्स यवई, तिसरा सामना एन.के. खांडवळ वर्सेस योगेश 11 आमणे, चौथा सामना रुद्रांश 11 सरवली वर्सेस शिवम स्पोर्ट गेरसे आणि दोन संघ ज्यांना पहिल्या फेरीत बाय निर्वी 11 संजय स्पोर्ट्स आणि श्रावणी जून नांदुरकी। यस, तर सज्ज आहेत मला वाटतं उत्कर्ष, आणि ऑफिशियली सगळ्यांनी 8:30 वाजता यावं अशी विनंती, कारण चौथा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम फेरीचा सामना खेळवायचा। चला तर जोरदार टाळ्याने आपण उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय। सज्ज आहे समालोचन कक्षात उत्कर्ष पाटील आणि दोन्ही संघ मैदानावर। धन्यवाद, थँक्यू सो मच। गायकवाड सरांचा आवाज देखील आम्ही ऐकला। अतिशय सुंदर अचूक असं सूत्रसंचालन आणि चांगलं समालोचन। सेमीफायनलचा मॅच सरपंच चषक पहिल्या आपण पाहतात 2 दिवसांमध्ये जे 2 संघ आले होते आणि त्या संघांचा सेमीफायनलचा हा कडवा संघर्ष, कोण जिंकणार कोण हरणार, प्रत्येकाला वाटतं की मला जिंकून फायनलचं तिकीट मिळावं, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये। सरपंच चषक 20-25ची अगदी तिसऱ्या दिवसाची संध्याकाळची अस्ताची सत्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी सूर्यनारायण देव अस्ताला जाईल अगदी थोड्या वेळात। मॅच इज ऑन, टायमिंग सेट केलं जाईल। 3 षटकांचा महत्त्वाचा मॅच पहिल्या इनिंगकरिता मान्यवरांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, प्रेक्षक राजांकडनं मात्र या दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि करूया मॅचला सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। सेमीफायनलचा मॅच, पहिलाच बॉल फुलर लेनचा आणि फुलर लेनच्या बॉलला थारा नाही क्रिकेटच्या मैदानामध्ये। चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी। षटकांसाठी एम उत्कर्ष पाटील जोडतोय भिवंडीमध्ये प्रथमताच आमचा हा कार्यभाग आणि अय्यर सरांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात ही भिवंडी देखील आम्ही पाहिली। क्रिकेटची पंढरी म्हणून या भिवंडीला पाहायला मिळतं। बाळसुब्रह्मण्यम अय्यर सर 47 वर्ष या क्रिकेटला ज्यांनी अविरत सेवा केली समालोचन कक्षाच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सुरुवातीचा काळ भरपूर वेगळा होता, यावेळेला आता डीजे, साऊंड सिस्टम, मॉनिटर, मिक्सर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, परंतु त्यावेळेला एका बोंग्यावरती रेडिओवरती समालोचन करणारे देखील नावं इथे आहेत आणि ते आमच्या अगदी नॉर्मल फेअर डिलिव्हरी इथे कळवलंय। पहिल्या 3 षटकांसाठी या मॅचला आम्ही देतोय आवाज। सेमीफायनलचा मॅच आहे। दुसऱ्या डावामध्ये अगदी जो खेळ रंगला जाईल त्याचं दौतवर्णन क्रिकेट एक्सपर्ट, इंटरनॅशनल कॉमेंटेटर राहिलेले आहेत। मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा मानस राखतात। वयवर्ष 62 परंतु त्यातली 47 वर्ष ही क्रिकेटला देखील दिलीत। पुढचा बॉल रिव्हर्स स्विच करायचा होता। सरळ बॅटनं तुम्ही मागच्या बॉलवरती भरपूर छान पद्धतीचा फटका खेळलात, परंतु यावेळेला मनसुबा बदलला, माइंडसेट थोडंसं बदललं गेलं। फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं, शॉट थर्डमॅन आतमध्ये आहे, शॉट पॉईंट आतमध्ये आहे, शॉट कव्हर आतमध्ये आहे, त्या अनुषंगाने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न देखील राहिला। रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात इथे आलं अपयश आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण पाहताय 6 या धावसंख्येवरती। इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत त्या बॉलकडे, फक्त पाहत राहतील आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार। सरपंच चषक षटकार। आमचे डीजे ऑपरेटर भगवंताच्या दारामध्ये गेला की मनुष्य फक्त सुख मागतो, परंतु त्या भगवंताला किती कष्ट होते। प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास, ना पिता दोषी ना माता दोषी। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, परंतु भगवंताच्या दारात गेलं की मनुष्याच्या हाका असतात। धावसंख्या फलकावरती 12 आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आजचा मनुष्य देखील थोडा बदललाय। चांगले दिवस हे त्याने स्वतः आणलेले असतात, वाईट काळ हा देवाने आणला, हे खऱ्या अर्थानं आजच्या मनुष्याची परिस्थिती आहे। मॅचकडे जाऊया। 12 धावा धावफलकावरती आहेत, गोलंदाज तयार।
स्टेप आउट जरूर केलं, बॅटची कड आणि यष्टीरक्षकाचा सहारा. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. महत्वाचा धक्का, अत्यंत महत्वाचा मासा गळाला लागला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. सो मच. सामना चेरोबा वाशेरा आणि एका बाजूला आपण पाहतायत अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये तोही मॅचचा टॉस होईल, महत्त्वाचा टॉस तोही असणार आहे. आजच्या दिवसात जवळपास आपण पाहतायत 14 ते 15 सामने कव्हर करत असताना आपण पाहतायत आयोजक मंडळींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आयोजक निर्वी 11, 514 स्पोर्ट्स सापे व SK स्पोर्ट्स सापे यांच्या माध्यमातून ही सुंदर स्पर्धा. चेरोबा वाशेरा आणि एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघांना विनंती करतोय की तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपण रेडी राहा. तोही सामना आज कव्हर होईल आणि तदनंतर उद्याचा दिवस अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर येतील, अनेक पाहुणे येतील. वेळ तेवढासा महत्त्वाचा असतो आणि दोन्ही संघांना फायनलचा मॅच हा उजेडामध्ये खेळायला मिळो ही आयोजकांची अपेक्षा आहे. दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज देखील तेवढीच महत्त्वाची राहील. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्याचा खेळ संपला जिथे धावसंख्या फलकावरती चालू आहे आणि 4 बॉलचा खेळ बाकी. ऑल राईट. जिथे धावसंख्या 12 आहेत, 2 षटकार 1 गडी बाद. 5वा बॉल. गोलंदाज तयार दूरवाल्या एंड. आदेश गीते या वेळेला आपण पाहतायत मागच्या बॉलवरती विकेट मिळवली. तदनंतर नवीन आलेल्या फलंदाजांसाठी थोडीशी लाईन कन्फ्यूज राहिली. नाही, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आदेश गीतेचा खूपच वेगळा आहे. कंट्रोल खूप चांगला आहे. मागच्या चेंडूमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजाला बाद केला होता, खूप सुंदर धावतायत वेगाने. असं वाटतं की वेगवान किंवा मध्यम गतीचे गोलंदाज आहेत का, मात्र तसं नाही. चेंडू रिलीज करत असताना भरपूर परिवर्तन आणतात आणि त्या परिवर्तनामध्ये कुठेतरी फलंदाज गोंधळात पडतो. अगदी बरोबर. या वेळेला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतायत पंचांचे 2 हात समांतर आले. तसं ह्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. नाही, काय होतं की ऑफ ब्रेक लेग ब्रेकचं मिश्रण असतं. ऑफ ब्रेक लेग ब्रेकचं मिश्रण वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे, हे लक्षात असू द्या. वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू तुम्हाला मागता येणार नाही. वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे लेग ब्रेक ऑफ ब्रेक काय असतात की पंच पिच ऑफ द डिलिव्हरी बघतात, मात्र कंक्लुजन ऑफ द डिलिव्हरीसुद्धा बघतात की एक्झॅक्टली विकेटकीपरनी कुठे गॅदर केला, मग तो लाईनमध्ये आहे की नाही. कारण तिकडे पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीजच्या मध्ये एक लाईन आहे. त्या लाईनीकडे पंचांचं लक्ष असतं. अगदी बरोबर. यावेळेला गोलंदाज तयार. या वेळेला हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. म्हणजे ज्या आदेश गीतेने एवढी सुंदर गोलंदाजी केली, ते मागच्या 3 वाईड चेंडूंमुळे त्यांची लाईन जी आहे ते सेम ते रिपीट करतात आणि त्यामुळे पंचांना लागोपाठ 3 वाईड या ठिकाणी द्यावे लागले. आपण बघतोय 3 चेंडूही मिळाले आणि 3 धावासुद्धा मिळाले. तो सुरुवात चांगले करायला गेले, विकेटही त्यांनी काढली, मात्र या वाईडनी मला त्यांचा ग्राफ थोडासा खाली आणलाय. अगदी बरोबर. कारण इथे इकॉनॉमी देखील तुमची वाढली. जिथे 4 बॉलमध्ये 12 खर्च झाल्या होत्या, त्याच 4 बॉलमध्ये 15 वरती ते स्कोर कार्ड गेलं. गोलंदाज या षटकातला चेंडू घेऊन 5वा तयार. या वेळेला हा चेंडू चांगला हाताळला. फलंदाजानं शफल झालेत, ऑब्स्टिकला आले, तदनंतर खेळायचं होतं पूलमध्ये परंतु सक्सेस नाही झाले. आता त्याने वरतून नाही सोडला, हात थोडा खाली आणून सोडला. खोल टप्प्याचा, मराठीमध्ये जे आपण वापरतो खोल टप्प्याचा चेंडू आपण म्हणतो, लॉंग ऑफ म्हणतात त्याला, तसा चेंडू तो टाकला त्याने आणि त्यामुळे फलंदाज बीट होत असणार. कारण हा चेंडू बघायचा असेल त्या पद्धतीने किती खेळाडू हल्ली फलंदाज वाकतात कमरेतून, तसं वाकावं लागतं तेव्हा तो चेंडू दिसतो तुम्हाला. या वेळेला आपण पाहताय खोलातला बॉल असताना पुन्हा एकदा आपण पाहताय जे 3 चेंडू मागे वाईड आले, तदनंतर पुन्हा एकदा कामगिरी चांगली राही. गीतेश यांची चांगली गोलंदाजी. नाही, मला असं वाटलं विकेट काढल्यानंतर तो अजून घातक ठरेल असं वाटलं होतं आदेश गीते, मात्र तसं नाही झालं. कारण त्याच्या वाईडनी थोडासा त्याला त्रास दिला. ते 3 धावा गेल्या, अगोदर 12 गेल्या होत्या. एकंदरीत आपण बघतोय त्या धावा एकंदरीत पहिल्या षटकात आपल्याला बघायला मिळतात. 15 धावा आल्या आणि 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये पहिल्या षटकात 15 धावांची सरासरी नक्कीच ही चांगली सरासरी म्हणायला पाहिजे. लक्षात घे बघ, पूल ए मधून 6 तारखेला जयदुर्गा चिंबीपडा क्वालिफाय झाला आहे, मात्र 12 संघांमधून तो फाईट देऊन तिथपर्यंत आला आहे. पूल बी मधून जय गणेश वाफाळे बी हा फाईट करून 12 संघांमधून आला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना आपल्याला कमी लेखून चालणार नाही आहे, कारण त्यांनी त्यांचं काम करून सेमीफायनल गाठलं आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ तेवढेच बलवान आहेत. मात्र आतमध्ये मानसिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने कोण परफॉर्म करते आत्ता या क्षणामध्ये तो संघ फायनलला पोहोचेल. योग्य विश्लेषण. कारण हा जो प्रवास सेमीफायनल पर्यंतचा राहिला तो सहज नाही. ज्या अनुषंगाने तुम्ही जो उल्लेख केला की या दोन्ही संघांना कमकुवत उल्लेख करून चालणार नाही, ज्यांनी देखील आपली
भरपूर चांगली स्किल दाखवली, सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आणि आता फक्त एक कदम दूर, एक पाऊल दूर जयेश भोसले स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश विसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनय गीते हेही नाव चर्चेतलं राहिलंय या विभागामध्ये. आपण पाहतोय पडघे क्रिकेट क्लबमध्ये निश्चित स्वरूपात हा एक जो पट्टा राहिला ज्यामध्ये या खेळाडूंचा दबदबा कायम आपण पाहिलाय आणि तेच खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत आहेत. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल दूरवाल्या एंडनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना काय फटका खेळला, योग्य टायमिंग, योग्य एलिव्हेशन आणि मात्र इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सरपंच चषक षटकार शॉक फ्रॉम जयेश. फटके मिळत नसतात, जसं मी वाक्य म्हणतो फटके बनवावे लागतात, मॅन्युफॅक्चर करावे लागतात. ते जयेशने केलं. जयेशने लाईन ओळखली आणि नंतर त्यांनी हाईट ओळखली, शफल झाला, ऑफस्टमच्या बाहेर आला आणि फिल्डिंग बघितली एक्झॅक्टली कुठे पॉवर प्लेमध्ये आणि त्या पद्धतीने तो फटका खेळत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. चांगला स्ट्रोक, गोलंदाज पुन्हा तयार. याही वेळेला आपण पाहतायत जयेश विषय नाही थांबणार आणि या पद्धतीचे चेंडू त्याच्यासाठी बोनस असतील. हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग हा एरिया नावी कायम राहिलाय आणि पुन्हा एकदा हा आलाय षटकार 6. लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या षटकात जयेश नॉन स्ट्रायकेंडला होता, तो फक्त बघत होता जे काही चेंडू पडत होते मैदानावरती आदेश गीतेचे आणि आता विनयला त्यांनी समाचार घ्यायचा प्रयत्न केला. तो जो टेम्परमेंट आहे, वाढ बघण्याची टेम्परमेंट जे म्हणतात ना, ती श्रद्धा सबुरीत येतात आता फळश्रुतीमध्ये बदलली आहे. लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारून मागचे जे चेंडू डॉट गेले होते ते सगळे कव्हर करायचा प्रयत्न केला. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो यावेळेला लाईन बदलली. बघा ही लाईन महत्त्वाची आहे. तुम्ही थोडंसं अचूक टप्पा जर हाताळाल तर तिथे तुम्हाला निश्चित स्वरूपात फलंदाजाला शांत करण्यामध्ये यश येईल. विनय लेग ब्रेक टाकतोय आणि हे जयेशने ओळखलं आहे, फक्त तो लेग ब्रेकची लाईन बदलतोय हे लक्षात आलं त्याच्या. मात्र एक लक्षात घ्या, हेच असे लेग स्पिनर जे आहेत, लेग ब्रेक टाकणारे जे गोलंदाज आहेत, ते मध्ये एखादा गोगली टाकू शकतो आणि जयेश तिथेच फसला. आता यावेळेला तू पाहिलं तो पुन्हा एकदा तसाच फटका वर्कआउट करायचा प्रयत्न केला. सकाळपासून मी अंपायर कॉमेंटेटर्स आम्ही काय चर्चा करतोय की सगळे फलंदाज आत्तापर्यंत ओव्हरऑल 360चं ग्राउंड आहे. या 360मध्ये ऑफसाईडला किती खेळले हे महत्त्वाची गोष्ट आहे. ऑफसाईडला पाहिलं तर खूप कमी खेळ बघायला मिळाला आहे. ते ऑफसाईडचा खेळ जर बहरला गेला या सेमीफायनलमध्ये तर सामना जबरदस्त रंगेल निश्चित स्वरूपात. परंतु ओव्हरआर्म क्रिकेट हे आजचं झालंय की ऑफस्टिकला शफल व्हायचं आणि ऑन साईडला मोठे फटके खेळायचे. हे सध्याचं क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेटचं सध्या जास्तीत जास्त वापर तोच होतोय. नाही, आज सिक्सर्स पाहिले तर 33% सिक्सर्स ऑफसाईडला पण आले, असं नाही की ना आलेत. चांगल्या पद्धतीने वर्कआउट केलेत. त्या मात्र जयेशला मी इम्प्रेस झालो. मात्र बघायचं आता त्याचे सहकारी तर स्ट्राईक एंडला येत आहेत फलंदाज. आतिश सामोरं झालं विनयला. आता तो लेफ्ट हँडर आहे, इथे कधी गंमत आहे, त्याला ऑफ ब्रेक होणार आहे विनयचे चेंडू आणि त्यामुळे बघायचं तो कसा खेळतोय. ऑफ साईडला कट केलं आहे, डीपमध्ये रोटेट केलं. स्ट्राईकला खूप आवश्यक आहे या ठिकाणी, कारण विनयला जयेश समोर हवा आहे. कारण जेवढा राईट हँडर समोर असेल तेवढा लेफ्ट हँडरला थोडंसं कठीण जाऊ शकतं, म्हणून त्याने राईट हँडरला आता समोर आणलं आहे. आणि जयेशने 2 षटकार जे मारलेत ते विनयचं बॅक ऑफ द ब्रेन सुरू आहे सातत्याने. मला तू 2 मारलेस ना, कोई बात नाही, तो पिक्चर आहे ना अमर अकबर अँथोनीसारखा, आता मी एक चेंडू असा टाकतो त्याचा प्रत्युत्तर मिळेल, अशा पद्धतीने विनयचे विचार चालू आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पुढील होणारा सामना चेरोबा वाशेरा आणि एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने. याही वेळेला काही फटके कळत आहेत, तंत्रशुद्ध फटक्यांची निवड आणि हा फटका अत्यंत महत्त्वाचा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. अतिशय सुंदर स्ट्रोक 6. नाही, अत्यंत चतुर आहे, अत्यंत चतुर आहे. कारण चेंडू रिलीज होईपर्यंत आपली जागा सोडत नाही जयेश, हे महत्त्वाची गोष्ट आहे. चेंडू रिलीज झाल्यानंतर तो शफल होतो, त्याचा फुटवर्क दाखवतो आणि त्याच्यानंतर चेंडूची वाट बघून नंतर हा जो हेलिकॉप्टर शॉट तो जो खेळला आहे MS स्टाईलमध्ये, मॅग्निफिसंट. सर, तुमच्या विश्लेषणाने, तुमच्या कॉमेंट्रीला सर 21 तोफांची सलामी. कारण काल आपण क्वार्टर सेमीफायनलचा सामना पाहिला, कपिल खेळत होता, 5 चेंडू होते, 10 धावा जोडायच्या होत्या आणि एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मोकळा होता. पुन्हा एकदा तसाच वर्कआउट करायचा प्रयत्न जयेश, मॅक्झिमम ऑन साईडला अटॅक करायचं सूर्यकुमार यादव स्टाईल प्रयत्न करतोय. इज नॉट प्लेइंग इन द ऑफ साईड.
मात्र हा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा शॉट होता, मात्र त्याने ऑनसाईडला अटॅक करायचा प्रयत्न केला. धावसंख्येला नेऊन ठेवले त्याने. एकंदरीत आपण बघतोय ती मैदानावर 36 या धावसंख्येवर. मागच्या षटकात पहिल्या षटकात ज्या धावा आल्या नव्हत्या आदेश गीतेच्या, त्या धावा विनय गीतेच्या षटकात कव्हर करायचं काम जयेशने मैदानावर केलं. कारण जयेश पहिल्या षटकात नॉन स्ट्रायकिंगला उभं राहून एक आरसा म्हणून पार पाडत होता. जबाबदारी ते लक्षात होतं त्याच्या. आणि त्याच्यानंतर जयेशने जी आपली श्रद्धा सबुरी जी दाखवली सेकंड ओव्हरमध्ये, ती तारीफे काबिल आहेत. 21 धावा कुठल्या. पहिल्या षटकात 15 धावायला जिथे 12 जायला पाहिजे, 3 धावा आदेश गीतेने अक्षरशः बोनससारखे वाईटच्या रूपाने दिले. 4 वाईट त्यांनी टाकले होते, 3 वाईट टाकले होते, एक विकेट काढली होती. मात्र हा सामना आता बॅलन्स होणार, लक्षात घ्या. पहिल्या 2 षटकात इथे तब्बल 36 धावा, 18 धावा प्रति षटकाच्या मागे जयेशने धुतलं आणि तो जयेश स्ट्राईकवर आहे. आणि आता त्याला सामोरे जावं लागणार आहे ते विशाल गीते आला. मात्र पहिलं षटक गीते तो होता आदेश, दुसरं षटक गीते तो होता विनय, तिसरं षटक गीते तो आलाय आता विशाल. ओव्हर टू उत्कर्ष. गोलंदाजीच्या माध्यमातून गीत गातायत. 3 छक्क्यांना 500 रुपये दिनकर महाराज यांच्याकडनं. परंतु तुम्ही जे सांगितलं की चेंडूच्या मेरिटमध्ये येणं, चेंडू जसा आहे तसा खेळ खेळणं, कारण ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट याच्यात अभिसरण झालंय, परंतु ते मैदानावरही दिसणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. मी म्हणून ना, मानसिक आणि शारीरिक समता या सेमीफायनलमध्ये जो दाखवणार तो कोण कुठला श्रेष्ठ ठरतोय संघ, तो संघ या ठिकाणी जिंकेल. ऑस्ट्रेलियन्स म्हणून फेवरेट असतात. तुम्ही सुद्धा मानसिक क्षमता वाढवा, शारीरिक क्षमता वाढवा. टप्पा पडल्यानंतर जयेशने पाहिलं की चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप आहे, चेंडूला सोडला, त्याला माहिती होतं वाईटचा इशारा येणार, अवंतर धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते आता 37 या धावसंख्येवर. जयेश अत्यंत मॅच्युअर प्लेअर आहे, परिपक्व खेळाडू आहे, चांगलं पदलालिती आहे त्याच्याकडे आणि हाय साईड सुंदर आहे. लाईन अँड लेग लवकर ओळखतो, लगेच निर्णय घेत नाही, थांबून निर्णय घेतो, श्रद्धा आणि सबुरीने निर्णय घेतो. रिव्हर्स शॉट खेळलेत बघा, सगळे फटके त्याच्या पुस्तकात आहेत. मिस्टर 360 सारखं खेळत असताना 4 धावा डीजे. पालघर जिल्ह्याने मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यावरती आम्ही उजेड टाकू सज्ज होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बघा, चेंडू जॉक करायचा प्रयत्न, बोल झाला, क्लीन बोल्ड झालेत. कारण त्यांच्या लक्षात आलं की चेंडू यॉकल लेंथवर येतोय आणि अशा वेळेला तर रिव्हर्स खेळणं कठीण असतं. रिव्हर्स खेळायला गेले, मात्र जयेशने जाता जाता वीरेंद्र सेहवाग स्टाईल आपलं काम, आपली जबाबदारी, आपल्या दावा, आपली सरासरी पूर्ण करून जे कर्तव्य त्याच्यावर सोपवलं होतं खांद्यावरती, ते जयेशने पूर्ण केलं. कारण विनय गीते असेल किंवा आदेश गीते असेल किंवा विशाल गीते असेल, यांना सामोरं जाणं, यांच्यासमोर एखादा तोफखाना असणं आवश्यक होतं आणि तोफखाना तो विशाल मैदानावरती जो होता तो जयेश होता आणि तोच आपली जबाबदारी पार पाडून ड्रेसिंग रूम मध्ये परततोय. टाळ्या ड्रेसिंग रूमचं, बिकॉज द मॅन द प्लेअर विल बी अप्रिशिएटेड व्हेन यू प्ले अंडर प्रेशर. चांगल्या गोलंदाजांना खेळणं तुमचं कौतुक होणार. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचं कौतुक काय होतं, सगळे दिग्गज गोलंदाज जे होते ज्याने त्याला बाद केलं त्याचा प्रत्युत्तरही त्याने नंतर दिला डॉमिनेट करत असताना, म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. वाफाळा बी जर जिंकला तर चौथ्यांदा ते अंतिम फेरीत जातील आणि चेंबीपाडा जर जिंकला तर तो पहिल्यांदा अंतिम फेरीत जाईल. मात्र इतिहास बदलणार याचे काही उत्तर आपल्याला थोड्या वेळात मिळतील. ओव्हर द विकेट चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. चेंडूला ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, नवीन फलंदाज मैदानावरती उतरले आहेत आणि तो आलाय गणपती बाप्पा म्हणजे प्रथमेश मैदानावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू. मला या सगळ्या गोलंदाजांमध्ये सुरुवातीचे जे आदेश गीतेने चेंडू टाकले ते त्यातला एक चेंडू गोल्डन डिलिव्हरी होता आदेशचा. मात्र जे कौतुक गणेशने केलं होतं ते चित्र मला आदेश, विनय आणि विशालचं बघायचं होतं. बॅकफुटला आले, थोडं ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलेले आहेत. चेंडू नो मॅच लाईनवर पडतोय, ऑफ साईडला 2 धावा नक्की मिळणार. कारण जिथे फिल्डर नाही तिथे चेंडू गेला तर पहिली धाव वेगाने पूर्ण करणार या बाबतीत शंका नाही. आणि दोघेही फार वेगाने, प्रथमेश आणि त्यांचे सहकारी फार वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत. 43 या धावसंख्येवर चांगली धावसंख्या आहे. पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये 3 षटकांच्या सामन्यांमध्ये धावसंख्या 42ला क्रॉस करते, हे या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला पाहिजे. तर इट इज अ गुड स्कोर ॲज फार एज सरप्लस इज कन्सर्न आणि याचं पूर्ण श्रेय जयेशला जात आहे.
बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे, गॅपमध्ये खेळलेत का नाही, टू द फिल्डर आहेत, मात्र मिसफील्ड झालाय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घातक असेल, धावबाद होण्याची भीती, फलंदाज बाद, पंचांचं बोट वरती. गणेश काय बोलायचं का तुम्हाला? बोला. दोन्ही संघांना मी विनंती करेन, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे आपण टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. अमर स्पोर्ट कासणे संघ, त्याचप्रमाणे चेरोबा वाशेरे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. दरम्यान आपण जर विश्लेषण केलं PTCचा क्रिकेटचा, तर निश्चितपणे चिंबीपाडा संघानं यापूर्वी देवळी येथील स्पर्धेमध्ये खूप सुंदर कामगिरी केली होती आणि त्याची री या स्पर्धेत ओढलेली आहे. परंतु इथे जो जिंकणार आहे तो संघ कोणता असेल त्याच्यामध्ये एक इतिहास मात्र निश्चित लिहिला जाणार आहे. मला माझे गुरु नेहमी म्हणायचे, बाला, इफ यू वॉन्ट टू सी द सक्सेस ऑफ एनी टुर्नामेंट दॅट शुड बी द न्यू चॅम्पियन. नवीन चॅम्पियन बघायला मिळाला पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणून इथे इतिहास बदलतोय का? कारण चिंबीपाडा जर अंतिम फेरीत गेला तर तो नवीन इतिहास घडवेल, आणि दुसऱ्या बाजूला वाफाळे बी गेला तर तो चौथ्यांदा अंतिम फेरीत जाणार आहे. एक सुद्धा नवीन हिस्ट्री असेल गिनीज बुकच्या दृष्टीने. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोज अ गुड गेम. कुठलाही संघ जाऊ दे, मात्र तो विजय सरपंच चषकचा असावा, तो विजय संतोष सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असावा, तो विजय आमचा प्रेक्षकांचा असावा, तो विजय भिवंडीच्या अत्यंत समृद्ध सुजलाम सुफलाम क्रिकेटचा असावा. सफल झाले, वर्कआउट करायचा प्रयत्न, तर सामना या ठिकाणी 3 षटकांचा जो आहे तो पूर्ण होतोय. आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली 44 आणि 45चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. आपण बघतोय सामना जिंकण्यासाठी वाफाळे. कारण मला आठवते कॅप्टनची इंटरव्ह्यू गणेश गायकवाडनी जेव्हा घेतलं होतं तेव्हा कॅप्टननी सांगितलं मी 29 ते 30 धावांमध्ये रोखू. तिथे मात्र 15 धावा जयेशच्या चांगल्या बॅटिंगमुळे वाढले असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि जय गणेश वाफाळे बीनी अत्यंत चांगली घातक फलंदाजी करत असताना 44 धावा, 14 धावा एक्स्ट्रा केलेत, 45 धावा जिंकायला दिलेत जय दुर्गा चिंबीपाडाला. आता चिंबीपाडाने गोलंदाजीच्या माध्यमातून जे वाईड पडले, काही बाउंड्रीज गेले, ते कव्हर करणार का बॅटिंगच्या माध्यमातून, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चला बॅट्समॅन पाठवा आणि लगेच सामना सुरू होईल. वळूया आपण आपल्या डीजेकडे किंवा गणेश गायकवाडकडे, जे सामलेत तिथे पुढच्या सामन्याच्या टॉससाठी जो अजून एक सामना आजच्या दिवसातला शिल्लक आहे ते पूर्ण करून घेत आहे संतोष. उद्या आपल्याला लोड नको. ओव्हर टू गणेश. गाडगे यांना विनंती करतोय आपण यायचं टॉसबॉक्समध्ये आणि आपल्याची बसते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला पाहतोय आपण पोलीस पाटील, दुसऱ्या बाजूला सरपंच. तर आदरणीय गाडगे एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे आणि पारमार्थिक त्यांचा आम्ही दृष्टिकोन पाहतोय. आणि हिंदू धर्म हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे आणि संघटन हिंदू धर्माच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. गाडगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतो आहोत. सरपंच अशी मागणी, मात्र निर्णय येतोय पोलीस पाटील, म्हणजेच नाणेफेकी जिंकलेली आहे ती चेरोबा वाशेरे. डिसिजन पेंडिंग ठेवतोय. डिसिजन पेंडिंग? नाही, डिसिजन पेंडिंग कशाला ठेवतो? देऊन टाक. आता मला माहिती आहे शेवटच्या क्षणी नाणेफेकी जिंकल्यानंतर काय निर्णय तुम्ही घेणार आहात. चला डिसिजन पेंडिंग ठेवल्या. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतोय. वळणार आपण लगेच सामन्याकडे, कारण वेळ अधिक आहे. मात्र विजय संघाच्या कर्णधाराला शीतपेय गाडगेजी या. राजेश पाटील यांच्याकडे शीतपेय आहे ते आपण सुपूत करूया. अतिशय चांगली पंचांची भूमिका आज रमीन रईस, त्याच्यानंतर शानू कुरेशी आणि फारुख बर्डी. तर या ठिकाणी आपण सन्माननीय अतिथींना सन्मानित करीत आहोत. थोडासा वेळ आहे कारण मॅच सुरू करा. देत आहेत. मला वाटतं इथे नावं आलेली आहेत, आपण सन्मानित करूया. सन्माननीय अतिथी आदेश गीते आणि विशाल गीते आघाडीला येत असताना सेमीफायनल आहे, त्यामुळे जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय अशा सिच्युएशन दोन्ही संघांना खेळावं लागेल. कारण जिंकला तर फायनलला जाल, हरला तर घरी जावं लागेल नॉकआउटच्या माध्यमातून. विश्वास बजागे, किरण पाटील आणि तिसरी आमची अतिथी. आपण तिघांनी पुढे या प्लीज, तिघांनी एका वेळेस पुढे या, कारण आपल्याला महत्त्वाचा सामना आहे. ऋतिक कोंडिलकर आपण पुढे या. संदीप बजागे. चला सगळ्यांचा आपण सन्मान करून घेऊया.
बाळकृष्ण सुतार यांना विनंती करतोय आपल्याशी बस ते सामना सुरू करावा. एकाच वेळेस या साहेब, सगळे एकाच वेळेस उभे राहा तिथे प्लीज. 45 टू विन. 45 धावा. प्रथमेश पहिलं षटक घेऊन येत आहेत. चला खेळ सुरू करा. वाशेरीने काय घेतले निर्णय कळवावा. प्रथमेशचा पहिला चेंडू पडतोय त्या ठिकाणी आणि पहिला चेंडू या ठिकाणी आदेश गीते रिवर्स खेळत असताना आपण टेनिस वर्ल्डच्या सगळ्या कॅप्टनना बालसुब्रमण्यम सर यांच्याकडून विनंती आहे, निर्णय आल्याबरोबर कळवा. असं नाही की तुम्ही जाऊन नंतर कळवणार. उद्या जर वर्ल्ड कप झालं आणि रवीश शास्त्रीने विचारलं तुम्हाला काय घेता, तुम्ही म्हणाल मी जातो विचारतो, असं चालणार नाही ना. म्हणून नम्र विनंती आहे, निर्णय विचारूनच या टॉसला की बाबा मी जिंकलो तर काय घेईन, हे टीमला विचारून या. बॅकफुटला थांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते. पहिला चेंडूवर चौकार मारून आदेश घेतेनी हा एक इशारा दिलेला आहे की जरी 45 टार्गेट असलं तरी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, आम्ही चेस करणार आहोत. आणि आता स्ट्राईकवर येत आहेत विशाल गीते आणि 5 धावा आलेले आहेत पहिल्या 2 चेंडूंमध्ये. प्रथमेश याच गोलंदाजाने काल क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एकही धाव त्यांनी दिली नव्हती. इतकं सांद मेडन ओव्हर टाकून 2 विकेट्स काढले होते. प्रथमेशचा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होतोय, टर्न होतोय त्या ठिकाणी. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर त्याला वाटलं नव्हतं की रिव्हर्स मारेल आदेश आणि तो रिव्हर्स मारून फिल्डिंगला भेदायचं काम जे आहे ना ते रिव्हर्स शॉट करतं. आणि रिव्हर्स शॉट कोणीही खेळू शकत नाही. बोला बोला गणेश बोला. जय बजरंग खांडवळ आणि एकविरा खांडपे यांना विनंती करतोय 8:30 वाजता रिपोर्टिंग, 8:45 वाजता सामना आपल्याला सुरू करायचा आहे. येस, सगळे ऑफिशियल्स 8:25 पर्यंत येतील. आम्ही स्वतः उद्या 8:15 पर्यंत पोहोचू. आय बेग युअर पार्डन, आज ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला, कारण 7:25ला निघून सुद्धा इथे पोचायला 9:50 झाले. मात्र उद्या आम्ही ती काळजी घेऊ, लवकर निघू. आणि तसंच मी आणि उत्कर्ष या ठिकाणी 8:15 पर्यंत पोहोचू. अंपायर्स पण येतील 8:30 पर्यंत. 8:45ला चेंडू पडेल याची दक्षता मी स्वतः घेईन. आमचा आजपर्यंत 47 वर्षाचा इतिहास आहे, कधी वेळेवर जातो. स्वर्गीय रतनबुवा पाडुस्पती चषकचा चेंडूसुद्धा 8:15ला टाकला जातो. ओ मॅग्निफिसंट कॅच. बोर्ड झालेत. अतिशय प्रथमेशचा म्हणून उल्लेख, प्रथमेशचा अत्यंत सुंदर गोलंदाजीचा उल्लेख ज्यांनी या ठिकाणी केला ते म्हणजे आमचे गणेश गायकवाड, की काल त्यांनी मेडन 2 विकेट्स काढले होते. तोच प्रथमेश या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या टप्प्यात का होईना त्यांनी विकेट मैदानावर काढले. ते फलंदाज बाद झाले ते आदेश गीते, ज्यांनी रिव्हर्स त्याला बाउंड्री मारली होती. त्यास आदेश गीतेचा समाचार घेत असताना प्रथमेश, दिस इज हाऊ द सायकोलॉजी गोज. तू मला चौकार मारलास, गे मी तुला उत्तर दिलं. सर हा बॅटल फार महत्त्वाचा होता. म्हणजे प्रथमेश आणि आदेश यांच्यामध्ये जो बॅटल जिंकणार आहे तो हा सामना जिंकणार आहे. जवळजवळ प्रथमेशनं अर्ध काम फत्त केलं, मात्र विनय गीते अजूनही आडवा असणार आहे. विनय गीते आदेश गीते, विनय गीते आदेश गीते याच्यावरतीच माझी नजर आहे. आणि त्याच्यावर मी विशालला पण ॲड केलं त्याच्यामध्ये. काही खेळाडू लक्षात राहतात. सँडी लक्षात राहतो, स्टायलिश प्लेअर आहे, पण त्याची बॅटिंग मला आज बघायला नाही मिळाली. मात्र सगळ्यात चांगली बॅटिंग आज मला वाटली ती वैभव पाटीलची, ज्यांनी क्लासिक बॅटिंग केली. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यानंतर जर कोणाची फलंदाजी आवडली तर ती जयेशची. याच सामन्यामध्ये जयेशने जे डॉमिनेट केलं, अत्यंत घातक विस्फोटक फलंदाजी त्यांनी केली या ठिकाणी, त्याचंही कौतुक करणं आवश्यक आहे. तर षटक संपते मैदानावरती आपण बघतोय ते पहिलं तर जितेश पहिलं षटक पूर्ण होतं आहे. 6 धावा देत असताना प्रथमेशने नेहमीच्या पद्धतीने 2 विकेट्स काढलेत आणि मैदानावर बाद झाला तो फलंदाज, तो म्हणजे जितेश. आणि नवीन फलंदाज आता मैदानावर चाललेत. विनय गीते. तर विशाल आणि विनय डबल व्ही काय करतायत. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विजय आणि व्ही फॉर वॉट, व्ही फॉर विनय, व्ही फॉर विशाल. चांगल्या क्रिकेटचं मी खूप भुकेलं आहे.
चांगले टॅलेंटेड पोटेन्शियल हेल्दी प्लेयर्स जेव्हा येतात तेव्हा आमची जी वाणी आहे, जी सरस्वती आहे, ती आपोआप जिभेवर येते चांगल्या पद्धतीने माहिती देण्यासाठी. आजची वाणी आमच्या सापे गावातील गावदेवीच्या चरणी, आजची वाणी सापे गावातील संतोष सुतार ज्या कृष्णाच्या देवळाची उपासना करतात, साधना करतात, त्या कृष्णाच्या चरणी श्रीकृष्ण शरणम मम. येस, भिवंडी तालुक्यातील एकमेव मंदिर ज्याचं दर्शन मला घ्यायचं आहे. यावर्षी मी दर्शन घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. ओ अपेक्षापेक्षा चेंडू जास्त उडाला आणि बाहेर पण गेला. पंचांचा इशारा येतो वाईड म्हणून. फलंदाज तयार होते बॅकलिप घेऊन की कधी येतोय माझ्या पट्ट्यामध्ये. मात्र तो अपेक्षापेक्षा टेक ऑफ त्यांनी घेतला फार वेगाने चेंडूनी. कधी कधी असं वाटतं की लेदरचं टफ विकेट तर नाही आहे, बॉल एवढा वरती येतो सीमवरून कधी कधी, मात्र टेनिस बॉलला सीम नसतो. ओ यावेळेला मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल उचलायचा प्रयत्न होता ऑफ साईडला कव्हर पॉईंटला, मात्र तो चेंडू पट्ट्यात आला नाही. त्याचं कारण आमचे गोलंदाज प्रतीक विषय उंच खेळाडू आहेत आणि उंच खेळाडू असल्यामुळे चेंडू जेव्हा पडतो उंचीवरून वरतून हातातून त्यावेळेला तेवढा तो टेक ऑफ घेतो आणि त्यामुळे खेळणं थोडंसं कठीण होतं. चांगलं कॉन्टेस्ट. पुन्हा एकदा बॉडी लाईन पडल्यानंतर हा वाईटचा इशारा आपण बघतोय. चेंडू जास्त वरती येतोय आणि चेंडू खूप वरतून जात असताना चेंडू बॉडी लाईन शब्दाचा जन्म इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलियाच्या ॲशेस सिरीजमध्ये सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यासाठी झाला. जे रिटायर झाले तेव्हा 99.99 त्यांचं ॲव्हरेज होतं. आणि टेनिस वर्ल्डमधलं डॉन ब्रॅडमॅन उमेश मांजरेकरला म्हटलं जातं. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र तेवढा यशस्वी न झाला जेवढं मी अपेक्षा करत होतो. शेवटी का होईना ही सिंगल या ठिकाणी मिळत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रथमेशला चौकार रिव्हर्स बसल्यानंतर प्रथमेशने कमबॅक केला आणि त्याच्यानंतर 2 विकेट काढले. आणि प्रतीकसुद्धा आपण बघतोय वाईट टाकल्यानंतर कमबॅक करत असताना चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतोय. क्रिकेटमध्ये 2 सी आहेत, एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता आणि एक सी म्हणजे कंट्रोल, ते दाखवत आहेत गोलंदाजीमधलं. ऑफ साईडला गॅपमध्ये खेळलेत का बघायचं नाही. टू द फिल्डर धावबाद होण्याची भीती मात्र नाही. एक धाव पूर्ण झाली आहे, मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागते, धावांसाठी झगडावं लागतंय या ठिकाणी. आणि तेच करते जय गणेश वाफाळा बी संघ. आफ्टर मेकिंग ए स्कोर ऑफ 45 टार्गेट दिल्यानंतर जय दुर्गा चिंबीपाडा पहिल्यांदाच इतिहासामध्ये अंतिम सामन्यात जाणार का, असा प्रश्न जो मनामध्ये आहे, त्या प्रश्नांची उत्तरं काय येणार बघायचं आहे आपल्याला. तेवढ्याच वेळात ते कळेल स्पष्टपणे. हो, पडल्यानंतर स्क्वायर कट करायचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाज एज लागून यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज मैदानावरती बाद. निश्चितच फलंदाज बाद होत आहेत. मात्र प्रकाश डोंगरे माथाडी कामगार सेनेचे हे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जयगणेश वाफळे बी संघाला शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत आणि समालोचन कक्षालाही शुभेच्छा येत आहेत. प्रकाश डोंगरे साहेब धन्यवाद, आपण आम्हाला प्रेरित करीत आहात. त्याचप्रमाणे सरपंच चषक, एक सुंदर आकर्षक चषक आपण अनुभवतो आहोत. तर अय्यर सर, याही ठिकाणी तुमचे फॅन आम्हाला पाहायला मिळत आहेत. आत्ताच माझ्या भरपूर फॅनचे फोन आले आहेत, सगळे भेटायला निघाले. म्हटलं आज येऊ नका, उद्या या भेटायला. मात्र आजची मॅच पूर्ण उद्या, आज विश्रांती आवश्यक आहे. उद्या अजून चांगल्या पद्धतीने स्पर्धा कशी रंगवता येईल, फुलवता येईल, कारण भिवंडी माझा आवडतं परिसर आहे, आवडतं क्रिकेटचं परिसर आहे. मात्र मला इथे पोहोचण्यासाठी जवळजवळ 45 वर्ष 44 वर्ष लागले. अमोलने मला पहिल्यांदा आणलं, अमोल पाटील आमचे बोर्डचे, क्रिकेट बोर्डचे भिवंडीचे, त्याने मला पहिल्यांदा भिवंडीमध्ये आणलं, त्यांना श्रेय जातं. चेंडू पडल्यानंतर मागे जातो आहे, त्या ठिकाणी अजून एक झेल घेतला जातो आहे आणि चांगली गोलंदाजी, प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली आणि या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानावर. ते प्रतीक याच्यामार्फत सुद्धा. चला पुढच्या बॅट्समॅनने निघा. मागच्या स्पर्धेचे ते मॅन ऑफ द सिरीज आहेत. प्रतीक खूप चांगली गोलंदाजी करतायत. एक गोलंदाजा जो पहिला चेंडू जो पडतो ना, त्याच्यावरून आम्ही सगळे कोच लक्षात घेतो की बाबा याचा बॉडी लँग्वेज काय आहे, एक्झॅक्टली काय टाकणार आहे. कारण काही गोलंदाज असे असतात शांतपणे, श्रद्धेने, सबुरीने, अत्यंत स्ट्रॅटेजी बनवून गोलंदाजी करतात. तसेच प्रतीक आहेत. प्रथमेशपेक्षा प्रतीक ऑन ॲट्रिक आहेत. या ठिकाणी प्रथमेशने 2 विकेट काढले, प्रतीकने 2 काढले, पण प्रतीक ऑन ॲट्रिक आहे. आणि प्रतीक त्या ॲट्रिक पूर्ण करतोय का, आजच्या दिवसातलं सरपंच चषक 2025 मधलं बघायचं आहे.
एट्रिकचा चेंडू असा नसावा. एट्रिकचा चेंडू एकदम भोगद्यामध्ये असावा, यॉर्कर लिंकला किंवा मिडल स्टंपवर किंवा ऑफ स्टंपवर असायला पाहिजे. मात्र एकंदरीत मैदानावर षटकं पूर्ण होत आहेत. आपण बघतोय ती 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पहिलं प्रथमेशनी टाकलं, एकंदरीत धावा दिल्या 6, गडी बाद केले 2. दुसरं षटक प्रतीकनी टाकले, धावा दिलेत एकंदरीत मैदानावर 4, गडी बाद केले 2. धावसंख्या झाली मैदानावरती 10. जिथे धावसंख्या खरी असायला पाहिजे होती 30, तिथं धावसंख्या 10, म्हणजे 20 धावा मागे चाललाय मैदानावर बॅटिंग करणारी टीम. जय दुर्गा चिंबीपाडा. गोलंदाज आलेत अथर्व. इंदूमध्ये अथर्व वेद आहे, अथर्व ऋषी सुद्धा आहेत. आणि या अथर्व ऋषींना महादेवाने त्यांच्या वेदाला मान्यता दिली. याच अथर्व ऋषीने गणपतीचा अथर्व शीर्ष सुद्धा म्हटलंय, जे गणपती बाप्पाचं अत्यंत आवडतं पठण आहे, जे म्हटल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते, सगळी इच्छा तुमच्या पूर्ण होतात. अथर्व शीर्ष. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आज सुद्धा घातक आहे. कुठलाही गोलंदाज दया माया करत नाही आहे. उत्कर्ष, येस, चांगले गुणलेखक सुद्धा येते. निश्चित स्वरूपात इथे शेवटचं षटक, पहिली 2 षटकं खऱ्या अर्थानं मी म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या संघाला मोठे फटके खेळणं जरुरी होतं, ते नाही बघायला मिळालं. पुढचा बॉल 5 चेंडूमध्ये 35 धावा. यावेळेला अजून एक चेंडू अथर्व टाकत असताना अतिशय चांगले कम्पेअर टू जय गणेश वाफाळा आणि जय दुर्गा चिंबीपाड्यामध्ये पाहिलं तर मला जय गणेश वाफाळाचा बी संघाचा गोलंदाजी जास्त स्ट्रॉंग. म्हणजे 2 संघ असे आहेत ज्यांनी एक कुठला होता कुरुंद आणि आता एक संघ, हे 2 संघ मला बॉलिंग साईड खूप चांगली वाटली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बीट करतायत. अथर्व काय करतायत या मी तुम्हाला सांगतोय. लाईन बदलतायत, लेंथ बदलतायत आणि मध्ये वेग सुद्धा बदलतायत. आणि तुम्ही त्यांना गोलंदाजी करत असता बघा, तो क्रीज जो आहे ना, पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज, त्याचा वापर करतायत. कधी स्टंपच्या जवळून, कधी मधून, कधी कोपऱ्यातून टाकतायत. आता बघा कोपऱ्यातून आले, कोपऱ्यातून टाकला त्यांनी. आम्ही सगळे प्रशिक्षक हेच रीड करत असतो, एक्झॅक्टली बॉलर काय वापरतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंडू शिल्लक आहेत 2, 4 डॉट टाकलेत. 2 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 4 डॉट टाकले. अथर्व, जसं नाव तशी गोलंदाजी. ओ, या वेळेला मात्र पंच वळलेले आहेत. वाईडचा इशारा. मात्र या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. ज्या फिंगर स्पिनची मी चर्चा करत होतो, ज्या फिरकीची मी चर्चा करत होतो की भिवंडीमध्ये आले पाहिजे फिरकी जास्त प्रमाणात, ते आता टप्प्याटप्प्याने दिसत आहेत मला. ऑफ साईडला प्लेस केलंय, फील्ड केलंय आणि ते एकच धाव मिळते त्या ठिकाणी. बघा एकच धाव दिलेली आहे त्यांनी अथर्वनी. अत्यंत कडक गोलंदाजी केलंय. शेवटचा चेंडू आणि वाईड. धावसंख्या 13 झाली. 32 धावा पाहिजेत. मात्र अथर्व स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. हा मुलाचा भविष्य उज्ज्वल आहे. हा भविष्यामध्ये इतिहास लिहिणार. अतिशय सुंदर गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग आणि हा सामना 31 धावांनी ते जिंकलेला आहे. अभिनंदन जय गणेश वाफाळे बी. 4थ्यांदा या ठिकाणी अंतिम सामन्यात प्रवेश करतात. जय दुर्गा चिंबीपाडा, ज्यांचं एक स्वप्न होतं की यावर्षी पोहोचतील का अंतिम सामन्यात, त्यांचं ते स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्याचं मूळ कारण होतं त्यांची गोलंदाजी. प्रथमेशने 1 षटकला का एकही निर्धावाने 6 धावा 2 गडी बाद. प्रतीक याने 1 षटक टाकला, एकही निर्धावाने 4 धावा 2 गडी बाद. आणि अत्यंत घातक गोलंदाज ठरला तो अथर्व, यांनी शेवटी षटक टाकले मैदानावरती, अप्रतिम. आणि त्यांनी धावा दिल्या मैदानावरती. आपण बघतोय ते तर शेवटी एक चौका गेला, त्यामुळे 7 धावा आणि 1 गडी बाद. अथर्व मला भेटायला नक्की आहे. या आजच्या दिवसातील सगळ्यात सुंदर गोलंदाजी अथर्व याचं मी या ठिकाणी सांगेन. तर सामना संपलेला आहे. तर अंतिम सामन्यात पोहोचलोय. रसिकांच्या माहितीसाठी सरपंच चषक 2025 मध्ये पहिला संघ फायनलला पोहोचतोय, तो आहे जय गणेश वाफाळे बी संघ. आणि याच्यामध्ये नो डाऊट जयेश ज्यांनी खतरनाक बॅटिंग केली होती. जयेशनी गीतेसारख्या सगळ्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. ज्या जयेशनी डॉमिनेट केलं, ज्या जयेशने अटॅक केले, ज्या जयेशनी बॅटिंग करत असताना मैदानावर तब्बल धावा 24 धावा 9 चेंडू 9 नाही 7 ना
7 चेंडूमध्ये 24 धावा 350च्या ॲव्हरेजने कुठल्या त्या जयेशने वरती यावं आणि सामनावीरचा पहिला सेमीफायनलचा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारावं. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला संघ फायनलला पोहोचतोय सरपंच चषक 2025 मध्ये. जय गणेश वाफाळे बी संघ, त्यांच्या संघातील संघनायक आणि सगळ्याकडूनचं मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी सरपंच गोरखनाथ सुतार बसलेत, ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते. आमच्या सगळ्या मान्यवरांकडून मनपूर्वक अभिनंदन आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. यस, जय गणेश वाफळे बी सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत, एकंदरीत चौथी ही स्पर्धा आहे ज्यामध्ये ते अंतिम फेरीत पोहोचता आहेत. मी या ठिकाणी गाडगे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला मदन दत्तू जाधव MD यांच्याकडे लाभलेली आपण प्रदान करणार आहात. अभिनंदन जयेश, काय खेळी केली, वार जबरदस्त जयेश विषय यांचा आम्हाला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर हेल आहे, पांडुरंग दादा बाबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हेल देणार आहात. हेल आहे प्रदान केलं जातंय. धन्यवाद. दरम्यान पुढील गिफ्ट हॅम्पर आहे आपण प्रदान करणार आहोत संदेश पाटील यांच्याकडनं हेल. दरम्यान मी नितीन यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. धन्यवाद. आणि जयेश याची मुलाखत अतिशय महत्वाची असेल कारण हा वार होता, जबरदस्त वार. इथेच घेऊया. काय बॅटिंग केले, क्लासिक बॅटिंग. सगळेच खेळतात पण आज गीते ब्रदर्स, विनय असेल, त्याच्यानंतर आदेश असेल, विशालचं ज्या उल्लेख केला होता, काय चाललं होतं. कारण आधी पहिल्या ओव्हरमध्ये तू नॉन सेकंडला होतास, एकही चेंडू तुला मिळाला नव्हता. नंतर सेकंड ओव्हरला आल्यानंतर काय डोक्यात चाललं होतं. रन बघतो बनवायचं होतं, एवढं माइंडमध्ये चालू होतं. जर 30-40 प्लस जर जातो तर एकदम फायटिंग विनिंग ग्राउंडवरती. नाही, ज्या पद्धतीने तू मुवमेंट करत होतास, म्हणजे चेंडू पडल्यानंतर मुवमेंट होत होते, आउटसाईड दी ऑफ स्टंपला येऊन ऑन साईडला अटॅक करणं. एंड टाईमवरती जर शप्पल करतो तर बॉलरला चान्स भेटत नाही बॉल टाकायला. नाही, गीतेच्या गोलंदाजीविषयी कसं वाटतं, म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर तुला काय वाटलं, तर नंतर तुझ्या बॅटमधून 3 षटकार येतील. 3 षटकार नाही, फक्त कॉन्फिडन्स असतो. एक बॉल बॅटीवर चांगला लागला तर बाकी मारतो आपण. थकलायस जयेश, मी जास्त बघितलं. मॅग्निफिसंट बॅटिंग, तू एंटरटेन केलंस आणि तुझे हे जे 3 षटकार होते तेच अत्यंत महत्त्वाचे धावा ठरलेले तुमच्या संघासाठी. अभिनंदन. अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. जयेशला फायनलला सुद्धा आपण बघू. जयेश अजून फायनलला डॉमिनेट करेल, एंटरटेन करेल, या बाबतीत शंका नाही. ओव्हर टू उत्कर्ष. महेंद्र मागे एका बाजूला आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतायत हिरामण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर पद्धतीने आपल्याला पहिलाच बॉल पाहायला मिळाला. एका बाजूला महेंद्र मागे असतील तर हिरामण याला विशेषतः काही जोखीम पत्करायची गरज नाही. आपण मागील पहिल्या मॅचमध्ये पाहिलं काय फलंदाजी केली होती. वाशेरे, चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाच्या फलंदाजांनी, अर्थात महेंद्र मागे आपल्याला पाहायला मिळतात एक आयकॉन खेळाडू, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. सामना 3 षटकांचा जरी असला